एक महत्त्वाचं उद्घाटन आपण केलं। आज ज्यांची जयंती आहे संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने जे नाट्यगृह आहे, या नाट्यगृहाचं पुन्हा एकदा नवनिर्मित स्वरूपात आज त्याचं उद्घाटन झालंय। खरं म्हणजे कोल्हापूरच्या दैदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा एक फार मोठा इतिहास आहे। खरं तर या वास्तूचं बांधकाम संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांचे धाकटे बंधू श्रीमंत पिराजीराव घाडगे चीफ ऑफ कागल यांच्या देखरेखीखाली 9 ऑगस्ट 1913 ला सुरू झालं आणि बरोबर 2 वर्षांमध्ये 14 ऑगस्ट 1915 रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं। पूर्वी याला पॅलेस थिएटर म्हणून संबोधलं जायचं, पण त्यानंतर 1957 सालापासून याचं नाव संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणून त्या ठिकाणी झालं। दुर्दैवाने 2च वर्षापूर्वी या नाट्यगृहाला आग लागली। त्यावेळी खरं म्हणजे आम्ही सगळेच या ठिकाणी होतो आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि मंत्रिमंडळात आम्हाला सर्वांना सांगितलं की कोल्हापूरचं वैभव हे नाट्यगृह आहे। कोल्हापूरकरांचं प्रचंड प्रेम या नाट्यगृहावर आहे आणि कोल्हापूरला कलानगरी किंवा कलापूर हे जे नाव मिळालं त्याच्यामध्ये या नाट्यगृहाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्यामुळे याचं पुनर्निर्माण करणं गरजेचं आहे आणि तात्काळ 25 कोटी रुपये हे त्या ठिकाणी आपण त्याकरता दिले। मी महानगरपालिका आणि सर्व अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अतिशय सुंदर असं रेस्टोरेशन त्याचं करण्यात आलेलं आहे।